3 वर्षात 100 रिटेल स्टोअर्स आपण काढू शकतो का? चायनामध्ये लुकिन कॉफीने 1500 स्टोअर्स एका वर्षात काढले. तर चायना करू शकतं, यूएस करू शकतं, इंडोनेशिया करू शकतं, तर महाराष्ट्र का नाही करू शकत? 3 वर्षात जर का आपल्याला 100 स्टोअर्स काढायचे असतील, तर त्याची ब्लूप्रिंट एकदम सिंपल आहे मित्रांनो. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा एक हिरो प्रॉडक्ट ठरवा. एकच प्रॉडक्ट कॉफी, बर्गर, त्याच्यानंतर तुमचा पिझ्झा किंवा वडापाव, मिसळ एक प्रॉडक्ट फक्त ठरवा आणि त्याचं टेस्ट जे आहे ते ॲब्सोल्युटली डिफरन्शियल करा, की तो प्रत्येक ठिकाणी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला रेप्लिकेबल बनवा. कुणीही जर का ते प्रॉडक्ट बनवलं कुठल्याही ठिकाणी, तर ते तशाच प्रकारची टेस्ट होईल. त्याचं रेसिपी काय आहे, त्याचं रेसिपी बुक काय आहे किंवा ज्या प्रकारचं मी दुसरं प्रॉडक्ट बनवत असेल, तर त्याचं काय नो हाव आहे, याचं प्रत्येकाचं आयडियल बुक बनवा, की जे ज्या तऱ्हेने प्रोसेसेस फॉलो केले, तर एक्झॅक्टली तसंच आउटकम मिळेल. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या स्टोअरचं जे आउटलेट आहे, ते छोट्यातल्या छोट्या जागेमध्ये बसवण्याचा विचार करा. ते साधारणपणे 2.5 लाख ते 3 लाख याच्यामध्ये तुमचं पूर्ण स्टोअर बसेल, अशा पद्धतीची यंत्रणा तयार करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते बसवा. चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करा, ज्याच्यातनं गोष्टी रेप्लिकेबल होऊ शकतील. म्हणजे ऑर्डर देणं किंवा पेमेंट देणं किंवा प्रोसेसिंग करणं, या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजीमध्ये करा. त्याच्यामुळे तुमची कॉस्ट पण कमी होईल आणि रेप्लिकेबिलिटी करायला तुम्हाला सोपं जाईल. आणि पाचवी गोष्ट म्हणजे कस्टमरकडे सातत्याने लक्ष ठेवा. कस्टमर कुठल्या ठिकाणी काय कंप्लेंट्स करतोय अशा पद्धतीने. पहिल्या वर्षी 10, दुसऱ्या वर्षी 30 आणि तिसऱ्या वर्षी 40 अशा पद्धतीने तुम्ही 100 स्टोअर्स 3 वर्षामध्ये करू शकता. बिलीव्ह मी, दिस ब्लूप्रिंट विल रिअली हेल्प यू.